इकडे अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेनेची महफिल काही जमलीच नाही। कारण जागा वाटपासाठी अमरावतीच्या हॉटेल महफिलमध्ये झालेली शेवटची बैठक देखील निष्फळ ठरली आहे। एकीकडे शिवसेना भाजपचं बिनसलंय तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तिकिटावरून मात्र जोरदार राडा झालाय। आता भाजप आणि शिवसेना अमरावतीमध्ये स्वबळावर लढणार आहेत। त्यामुळे अमरावतीतल्या दोन हेवी वेट कुटुंबामध्ये संघर्षाचा भडका अजूनच वाढणार आहे। पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। अमरावतीत हॉटेल महफिलमध्ये झालेला इच्छुकांचा हा राडा। शिवसेनेचे नेते जिथे एबी फॉर्म देत होते तिथेच शिंदे गटातले इच्छुक भिडले। अमरावतीतल्या शिवसेनेमधली खदखद या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहे। निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी देत असल्याचा आरोप होता। शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि मंत्री अभिजित अडसूळ जिथे बैठक घेत होते तिथेच नेत्यांसमोर कार्यकर्त्यांची अशी हमरीतुमरी झाली आहे। अमरावतीत देखील शेवटच्या क्षणी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। हॉटेल महफिलमध्ये जागा वाटपाची शेवटची बैठक झाली, पण बोलणी फिसकटली आणि महफिल काही जमलीच नाही। जागा वाटपाच्या बैठकीनंतर शिवसेनेनं भाजपकडे 25 जागा मागितल्या होत्या, मात्र भाजपने केवळ 17 ते 19 जागा दिल्यानं शिवसेना संतापली। 6 वेळा बैठका होऊनही तोडगा निघू शकला नाही। भाजप शिवसेनेची जागा वाटपाची बैठक निष्फळ ठरली आणि अमरावतीत आता संपूर्ण 87 जागांवर शिवसेना आणि भाजप दोघेही स्वबळावर लढणार आहेत। पक्षाला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती, आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्वक आम्ही लढू। अनेक ठिकाणी या चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। युतीचा प्रयत्न होता, मात्र आता कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, कार्यकर्ते फार आग्रही आहे। अमरावती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय। शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संघटक माजी मंत्री जगदीश गुप्ता हे नाराज आहेत। शिवसेनेनं जागा वाटपामध्ये आणि भाजपसोबतच्या चर्चेमध्ये विश्वासात न घेतल्याचा गुप्ता यांचा आरोप आहे। अमरावतीत शिवसेना शिंदे गटात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्या तुलनेत भाजपनं कमी जागा दिल्या। तरीही मतविभाजन टाळण्यासाठी शिवसेनेनं प्रस्ताव मान्य केला होता, पण हक्काच्या जागा बदलण्यात आल्याने शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आणि एका रात्रीत या जागा बदलण्यात आल्या। यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा म्हणजेच राणांचा हस्तक्षेप असल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्यामधील वाद जुना आहे। आता निवडणुकीतही हा संघर्ष पुन्हा चिघळणार असंच दिसतंय। शुभम बायस्कार, NDTV मराठी, अमरावती।